नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी पोर्टलवरती अजून जे ऑनलाईन फॉर्म आहेत सुरू झालेले नाही आहेत, परंतु सध्याच्या ज्या शाळा उपलब्ध झालेल्या आहेत, तर यामध्ये तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या शाळांमध्ये प्रायव्हेट शाळा आहे किंवा CBSE आहे किंवा गव्हर्नमेंटची आहे, तर ही कशी ओळखायची या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आर-टीच्या पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्हल फीज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर स्टेट या टॅबवर महाराष्ट्र अगोदर आल्याचं पाहायला मिळेल. डिस्ट्रिक्ट या टॅबवर तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. जिल्हा टाईप करून झाल्यानंतर सर्च या टॅबवरती बाय ब्लॉक या टॅबवर क्लिक करायचं आहे. ब्लॉक म्हणजेच तालुका येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर इथे आर-टी या टॅबवर क्लिक करून सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे शाळांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. तर प्रत्येक शाळेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण प्रोफाईल डाव्या बाजूला ओपन होईल. तर येथे पाहू शकता की बोर्ड हा टॅब आहे. त्या बोर्ड टॅबवरती स्टेट बोर्ड किंवा CBSE असेल तर CBSE अशा प्रकारचं तुम्हाला येथे पाहायला मिळेल किंवा CBSE असेल किंवा इतर माध्यमाच्या असेल तर बोर्ड या ठिकाणी तुम्हाला CBSE किंवा इतर माध्यम आल्याचे पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे तुम्हाला येथे वेकन्सी सीट देखील पाहून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे ज्या शाळा आता नव्याने अपडेट झालेल्या आहेत तर या कोणकोणत्या माध्यमाच्या आहेत तुमच्या परिसरातील ही माहिती तुम्ही पाहू शकता. तर याचबरोबर शाळा पाहून झाल्यानंतर शाळेचं लोकेशन देखील तुम्ही पाहू शकता. तर लोकेशन पाहण्यासाठी इथे समोर शाळेच्या डिटेलमध्ये चेक ॲड्रेस लोकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल मॅपच्या द्वारे कुठे शाळा आहे त्याचं लोकेशन देखील तुम्हाला इथे पाहता येईल. तर अशा प्रकारे लोकेशन आणि शाळेचं बोर्ड कुठलं आहे हे पाहून घ्यायचं आहे.